वेलकम इन जयस किचन। तर आज आपण घरच्या घरी चिली फ्लेक्स बनवलेले आहेत। तर आता आपण कसे बनवले ते बघूया। सुरुवातीला आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम करत। तर पॅन आता आपला गरम झालेला आहे। तर आता आपण लाल मिरच्या घेतलेत आपण इथं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त बघून लाल मिरच्या घेऊ शकता। तर आता आपण ह्या मिरच्या एकदम कमी गॅसवर डाग न पडता गरम करून घ्यायच्या आहेत। डाग पाडायचे नाहीत बिलकुल। 5 मिनिटं आपण या मिरच्या एकदम कमी गॅसवर भाजून घेऊया। एकसारखं हलवायचं आहे जेणेकरून आपल्या मिरच्यांना डाग पडणार नाहीत। तर मिरच्या आपल्या भाजून पॅनमधनं ताटात काढून घेतलेल्या आहेत। त्याच्यात आपण पूर्णपणे देठ काढून घेणार आहोत। मिरच्यांचे आतील बी सुद्धा वेगळे काढून घेणार आहोत। मिरच्या आता आपण लाल मिरच्याचं बी वेगळं काढलेलं आहे आणि मिरच्या वेगळ्या बाजूला मोडून ठेवलेल्या आहेत। त्या आता आपण मिक्सर जारमध्ये जाडसर वाटून घ्यायच्या आहेत। मिक्सर जारमध्ये खूप सारं फिरवायचं नाही, मिक्सर चालवायचा नाही। तर 1 सेकंदासाठी मिक्सर फिरवून आपण पटकन बंद करायचं आहे, नाहीतर आपल्या मिक्सर जारमध्ये पावडर होऊन जाईल। तर याची काळजी घेऊन आपण छानपैकी असं चिली फ्लेक्स केलेलं आहे बघा मिक्सर जारमध्ये। तर आता आपण हे जाडसर मिरच्या ज्या वाटलेल्या आहेत ते आणि बिया एकत्र करून घेणार आहोत। तर आपलं हे चिली फ्लेक्स घरच्या घरी तयार आहे। तुम्ही नक्की ट्राय करा बघा बरं। आणि खूप सारं जर बारीक पावडर जर झाली असेल थोडीशी, तर तुम्ही चाळणीने ती चाळून बाजूलाही करू शकता। आणि जाडसर हे जे वाटलेलं आहे ते बियामध्ये मिक्स करून चिली फ्लेक्सचा वापर करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा। खूप खूप धन्यवाद। चिली फ्लेक्स हे एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये ठेवा।